हॅलो फ्रेंड, सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्याला सर्वप्रथम हॅपी 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 होली. तर मी गेलते फिरायला आणि बघा हे काय आहे, ओळखा बरं हे काय आहे आणि सांगा तुम्ही कोण कोण माझ्यासारखंच लिंबाच्या काडीनं दात घासते. लिंबाच्या काडीचं जाऊ द्या आणि सांगा सगळ्यांना हॅपी होली. कमेंटमध्ये कोण स्टार्टिंगला हॅपी होली टाकल त्यांना रिप्लाय देणार मी आज. तर हॅपी हॅपी होली सगळ्यांना. कशावर सांगा तुम्ही सगळे. आणि तुम्हाला सांगणं हे आहे की वा दारू पिणं काय वा. तर बघा सकाळच्या रामपाऱ्यात असं फिरायला आली मी. 6 वाजले, सकाळचे 6:30 वाजले. 7ला 15 मिनिटं बाकी असते. आला आम्ही इथं दात घासत फिरायला. तर सगळ्यांना सांगणं आहे की रंग लावणाऱ्यापेक्षा दूर राहण्यापेक्षा रंग बदलणाऱ्यापासून दूर राहा. आणि रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. खूप सारा एन्जॉय करा. आम्ही तर आता महाराष्ट्रामध्ये नाहीत काही नाहीत. आपल्या इकडची होळी म्हणलं तर एकदम भारी असते. आपल्याकडची होळीची मजाच काय अलग असते. आम्ही तर घरोघर कलराचे सडेच असतात. खूप सारा कलर खेळतात लोक. इकडं काय नाही म्हणा, ते ड्राय पावडर असते बघा. आपल्या इकडं गुलाल भेटतो का नाही, तसे इथं कलर भेटतात. म्हणजे ते भेटतात नाहीच भेटतात त्याचे कलर ड्राय कलर भेटतात. तेच लावून थोडा एन्जॉय करतात इकडं. आम्ही तर आता नवीन कंपनीमध्ये आलो. इथं काय आता आमची कोणाला ओळख नाही, आम्हाला कोणाची ओळख नाही. आमची काय होळी काय आमची काय होळी असंच आता बिना कलरचीच. आम्ही दादा घरच्या घरी कलर लावणार, होळी साजरी करणार. आणि तुम्ही कोण कोण बाहेर गाव आहात का सांगा कनी. आणि सांगा ह्याच्यानं कोण कोण दात घासते सांगा. तर बघा गेले होते मी फिरायला आणि आलेली आहे घरी आणि इथं बसलेली आहे. तर दात घासते मी कधी मध्ये म्हणा या लिंबाच्या काडीने. कडू लागते मला तर आता सवय पडून गेली. कोण कोण घासते सांगा. कोणाकोणाला सवय आहे लिंबाच्याच काडीने दात घासायची. हा होय की आपलं. तर बघा आता आमच्या सकाळची सुरुवात. आमच्याजवळ गॅस नाही आणि बघा आमच्या आई बाबाची तयारी बघा. आता तोंड धुवायची तयारी चालू आहे. बाबाच्या सेवेत आहे बघा आई. आता आता म्हणजे आई बाबा चूल पेटवलेत. आम्ही जाऊन आल्या होत्या तर बाहेर तोपर्यंत. आता पाणी आणले आई माझी बाबासाठी. पाणी ठेवायला आता तोंड धुतात बाबा. बघा बाहेरचा परिसर असा आहे. हे कंपनी आहे बघा मुरमुऱ्याची. अशा रूमा वगैरे आहेत पत्राच्या सगळ्या. काय झालंय. तर तुम्ही सगळेजण विचारताय की संगीता तुझे दात काय एवढे पांढरे शुकत आहेत, काय लावतीस काय लावतीस. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट राहतात. खूप खूप लोकांच्या कमेंट की तू कायच लावतीस दातायला, सांग तू काय लावतीस सांग. तर दाताचं माझ्या सिक्रेट राज काही नाही. तर बघा हेच आहे. याच्यानं दात घासते कधी मधी. बाहेर गेले तर याच्यानं घासते आणि कुठं जाणं व्हायला गेलं तर ब्रश यूज करते. खोटेपणा नाही, व्हिडिओ काढण्यासाठीच आहे. तर खरंच मला आवडते खूप म्हणजे दात घासायला लिंबाच्या काडीने. पहिलं तिथं म्हणजे लिंबाचं झाड वगैरे काही जवळ नव्हतं आणि माझ्या हाताला पोचायसारखं असलं तर
अशी म्हणजे माझ्यासाठी सुविधा आहे. लिंबाची काडी भेटते आणि किती मस्त ब्रश आहे बघा. इथं डिझाईनिंग मस्त ग्रीन ग्रीन घासायला ब्रश एकदम हेल्दी, दातासाठी पण खूप फायदेमंद असते. दाताला किडे वगैरे काय लागत नाहीत, चांगलं असते दात घासल्याने याच्याने. तर कोण कोण घासते सांगा दात वगैरे याच्यानं, सांगा कोणाला आवडते ब्रश सोडून. मला तर वाटते कोणीच घासत नसेल माझ्यासारखं. काडीनं दात घासायचं तर बुडूनच गेला असं वाटतं मला. कोण घासते सांगा आता येईल, म्हणजे याला काही लागत नाही. काडी तोडून आणायची, दात घासायची, फेस होत नाही काय नाही. दाताची पण स्वच्छता मस्त होती. थोडं कडवट पडते म्हणा तोंड, काय हरकत नाही, मला काय नाही वाटत. आदत पडून गेली. तर तुम्ही विचारताय सगळेजण सतत की तुझे दात काय एवढे पांढरे शिकत आहेत. तर बघा ह्याच्यानंच घासते दात. तर